नमस्कार मित्रांनो. निवडणुकीचे वारे आता वाहत आहेत. याबद्दल आपणाशी थोडंसं हितगुज करायचं आहे. मी आपला मित्र अनंत पानझाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये सहर्ष आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा. मित्रांनो, निवडणुकीचे वारे जेव्हा जेव्हा वाहत राहतात तेव्हा तेव्हा काहींना आनंदाची एक पर्वणी असते, तर काहींच्या स्वप्नांची पूर्तता असते, तर काही फक्त आणि फक्त मौज मजा, तर काही झेंडे घेण्यात मग्न असतात. पण खऱ्या अर्थानं निवडणुका कशासाठी आहेत हे अजूनही भारतातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नसावं असं मला वाटतं. निवडणुका आल्या की 500 रुपये एक दारूची बॉटल आणि कोंबडे बकरे याचं मटण, कुठंतरी पार्ट्या, मौज मजा, ही काहींची संकल्पना. काही उद्देश एखाद्या नेत्याच्या मागे झेंडे घेऊन लागणे आणि आपले पुढील काही कामं होतील का हा उद्देश ठेवतो. काहींना खरंच असं वाटते की एखादा उमेदवाराला आपण निवडून दिलं तर तो आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या या परिसराचा कुठंतरी उद्धार आणि विकास करेल. पण मित्रांनो, खरंच असं होतं का? हा एक फार जटिल आणि संशोधनात्मक विषय आहे. मी आपल्याला सांगतो की भारतातील कुठल्याही ज्या काही पक्ष आहेत त्या पक्षांची निवडणुकीच्या आचारसंहिता लागली की त्यांची ध्येय धोरणं हे जनतेसमोर स्पष्ट करतात. एका पुस्तकाच्या माध्यमातून त्याला वचननामा किंवा जाहीरनामा असं म्हणतात. आता हा वचननामा किंवा जाहीरनामा, त्यामध्ये खूप सारा आश्वासनांचा पूर आलेला असतो आणि त्या पुरामध्ये खूप सारे वाहून जातात की हे वचन दिलं, ते वचन दिलं, आपलं असं होईल, आपल्याला हे मिळेल, आपल्याला खूप फायदा होईल, असं बहुतेक जण मानतात आणि खोट्या आश्वासनावर राहून 5 वर्ष त्या आश्वासनाची पूर्ततेची वाट पाहत ते 5 वर्ष खतम होतात. पुन्हा तो पक्ष, तो व्यक्ती एक आपला स्वतःचा आणखी एक अजेंडा, एक जाहीरनामा, वचननामा घेऊन येतो आणि तो सांगतो की मित्रांनो, मी तुमच्यासाठी आता हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. आणि असं करू करू गेली कित्येक वर्ष संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये हे सध्या सुरू आहे. परंतु यामध्ये सामान्याचं पण काही दोष नाही, कारण की हा भोळा भाबळा असलेला मतदार हा आशेवर राहतो, कोणीतरी येईल आणि आपलं काहीतरी चांगलं करेल. पण बहुतेकांचं होत नाही. आता प्रश्न असा आहे की यांना जाब विचारण्याची. आणि दुसरा प्रश्न हा पण आहे की निवडणूक आयोग यांचे हे जे काही वचननामे, जाहीरनामे जे आहेत, यांची पूर्तता होते का? जर तसं होत नसेल तर मग तुम्ही जर ते 5 वर्षात करत नसाल तर मग याचा अर्थ तुम्ही खोटं बोललेले आहात, तुम्ही 420 आहात. तुमच्यावर हा गुन्हा का दाखल करू नये? जर तुमच्याकडून ते शक्य नव्हतं तर तुम्ही त्या वचननाम्यामध्ये, त्या जाहीरनाम्यामध्ये का लिहिलं? याचा अर्थ आम्हाला खोटं बनवलं, आम्हाला मूर्ख बनवलं आणि आमच्याकडून तुम्ही मतं घेतली आणि स्वतः खुर्चीवर जाऊन बसले. हे दोन्ही प्रश्न जनतेने आणि संसदीय
जे लोकशाही पद्धती आहे, ज्यामध्ये भारतीय निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन, त्यांनी विचारणे अत्यंत गरजेचं आहे. कारण तसं जर होत नसेल तर यांना तुम्ही म्हणजे मला तरी असं वाटतं की भारतीय निर्वाचन आयोग जो आहे, निवडणूक आयोग, यांची कुठंतरी यांना असा पायबंद लावायला पाहिजे. आणि हे सर्व याचेच ढिली दोरी सोडल्यानंतर जे आपल्याला अनुभवायस येते की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, जिथं जागा भेटली तिथं आपलं पाय पसरवणे, हे सगळे त्याचेच प्रकार आहे. कारण ही जर वचननाम्याची जर मूठ जर घट्ट केली तर मला असं वाटते सर्वसामान्य जनतेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड असेल. आणि त्याची जी महती राहील ती खरंच भारतीय संसदीय पद्धती खऱ्या अर्थानं चालू आहे असं वाटते. आता हे करणार कोण? आता मी तुम्हाला एक एक सगळं स्पष्ट करून सांगतो. हे करणार कोण? आता हे करण्यासाठी कायदे मंडळ आहे. हे कायदे मंडळ म्हणजे आताचे जे खासदार, आमदार, लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे बसलेले असतात, हे जनतेकडून निवडून जातात. म्हणजे काय करतात? तुम्हाला वचननामे दाखवतात, आश्वासनं देतात, खूप मोठे मोठे घोषणाबाजी करतात, तुमच्याकडून मतं घेतात, तेच त्या संसदीय स्थानावर जाऊन बसतात, लोकसभेत आणि विधानसभेत. आणि हे सगळे गेल्यानंतर हेच कायदे बनवणारे असतात. मग जर हेच कायदे बनवणारे आहेत तर यांच्यावर अंकुश कोणाचा आहे? आणि कायदा तर स्वतःच्या विरुद्ध कधी कोणी बनवणार नाही. मध्यंतरी आपण बघितलं होतं की ज्या वेळेस यांच्या वेतन निश्चितीचा हा जो मुद्दा आहे की खासदार आमदारांचं वेतन हे वाढवून देण्यात यावं, एकमतानं पास होते. एकमतानं कुणाचंही एखादा व्यक्ती मागं कोणी ऐकलं होतं, कोण्या एका व्यक्तीनं विरोध केला होता की आम्हाला वेतन वाढवून नको आहे. असा जर एखादा महाभाग जर बाजूला सोडला तर सर्वजण म्हणतात ओके, एका दिवशी ते बिल पास होऊन जातं. आणि मग त्या सर्वांचा भूदंड हा सर्वसामान्य जनतेला महागाईमधून आणि त्यांच्या इतर सगळ्या खर्चातून हा काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण ठीक आहे ना, तुम्ही हे सर्व घ्या, परंतु जे वचननाम्यामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करता का? किती % करता? माझ्या माहितीप्रमाणे किमान तुम्ही 70% तरी तुमच्या वचननामा आणि जाहीरनाम्यातील प्रत्येक वाक्य हे पूर्ण केलं पाहिजे. हे असे करतात का? नाही. आणि सामान्य जनता ही यांच्या विरुद्ध आवाज उचलू शकत नाही. फक्त मतदानाच्या वेळी उमेदवार हा त्या मतदाराला हात जोडतो आणि बाकी सर्व 5 वर्ष हा मतदार त्या निवडून आलेल्या व्यक्तीला हात जोडतो. भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये हे तत्त्व असं नसायला हवं. कारण हे असं जर तत्त्व असेल तर मला असं वाटतं की भारत ही महासत्ता होईल वगैरे वगैरे, असं काहीच नाही. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगामधली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे. याच्या इतकी मोठी राज्यघटना कोणाची देशात नाही आणि तेही लोकतंत्रावर, लोकशाहीवर आधारित आहे. मग अशा लोकशाहीला असे खोटे नाटे जाहीरनामे देऊन काळीमा फासल्यापेक्षा मला असं वाटते की या बाबतीत सर्वच प्रशासकीय यंत्रणेतले आणि शासकीय यंत्रणेतले जे काही राजकीय लोक आणि प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी लोक यांनी आणि निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायव्यवस्थेने या सर्व
बाबींवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण की खोटे आता काल परवाचीच गोष्ट आहे की माननीय चंद्रचूड साहेब सरन्यायाधीश यांनी कुठेतरी तंबी दिलेली आहे की निवडणूक आयोगाला की या सर्वांना सांगा तुमचे जाहीरनामे हे व्यवस्थित ठेवा, तुमचे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याच्यामध्ये आणू नका. अशा प्रकारचे खूप मोठे चांगले सूचना दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी खरंच त्यांचा मनापासून आभार मानावासा वाटतो. कारण की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची पावलं हे थोडी का होईना उचलल्या जात आहेत. म्हणून खोट्या आमिषाला कधीही बळी पडू नका. तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो, खोट्या आमिषाला बळी पडू नका. आणि जे काही लोक खोटे प्रलोभनं तुम्हाला दाखवतात आणि काही कुठे याच्यामध्ये मी असं करून देतो, फलानं करून देतो, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, यांना कुठेही बळी पडू नका. कारण त्यांनी जर कधी समजा मागच्या वेळेला जो निवडून आला आहे त्यानं 5 वर्ष भोगली, तो पुन्हा तुमच्याकडे जर आला तर त्याच्याकडे पहिला प्रश्न, बाबा तुला निवडून दिलं, ओके, तू या 5 वर्षात हे मागच्या तुझ्या 5 वर्षाचं पुस्तक जाहीरनाम्याचं यामधले किती कामं तू ओके केले ते दाखव आणि पुढे आमच्याकडून मतदान तू घे. आणि राहिला EVMचा विषय, तर तो आता सध्या आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामुळे त्याविषयी जास्त काही बोलणं योग्य होणार नाही. पण त्यावेळेस आपण हा मुद्दा नक्की घेऊ की EVM काय चीज आहे. खूप सखोल आणि संवेदनशील विषय आहे. आजच्यापुरतं एवढंच की जाहीरनामा आणि वचननामा जो आहे, मॅनिफेस्टो ज्याला म्हणतात, तर त्याचा नीट अभ्यास करून मतदान करा. निष्पक्षपणे मतदान करा, निडरपणे करा आणि स्वतःचा लोकशाहीचा जो अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे त्याचा नीट वापर करा. योग्य उमेदवार निवडा. एवढंच आजच्यासाठी बोलतो. पुढील नवीन विषयासह आपल्यासमोर मी अनंत पानझाडे पुन्हा नवीन विषयासह आपल्या समोर नक्की. तोपर्यंत नमस्कार.